पावसाचा रेड अलर्ट सध्या आहे। रायगडातल्या 6 तालुक्यांना सुट्टी देण्यात आलेली आहे। त्यामुळे रायगडमधल्या सर्वांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। रायगड जिल्ह्यामध्ये 6 तालुक्यातल्या सर्व शाळांना पावसाचा रेड अलर्ट असल्यामुळे सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। भारतीय हवामान खात्याने दिलेल्या रेड अलर्ट नंतर रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। परिणामी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज जिल्ह्यातल्या माणगाव, तळा, रोहा, पाली, महाड आणि पोलादपूर या 6 तालुक्यातल्या सर्व शाळा आणि कॉलेजेसना 15 जुलै 2025 म्हणजे एक दिवसाची सुट्टी जाहीर केलेली आहे। खरं तर वाढत्या पावसामुळे काही भागातल्या नद्यांना पूरही आलेले आहेत आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून 15 जुलै म्हणजेच आजच्या दिवशी पूर्णपणे सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। रायगडमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। रस्त्यांवरती अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। मुंबई गोवा महामार्गावरती सुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये पाणी आहे। आपले प्रतिनिधी गणेश म्हाप्रळकर या अनुषंगाने आपल्याला अधिक अपडेट देतील। गणेश, पूर्वी नक्कीच बघितलं तर रायगडमध्ये गेल्या आठवडाभरापासून पावसानं दडी मारली होती। मात्र आज पावसानं चांगल्या पद्धतीनं जोर पकडलेला पाहायला मिळतोय। आज रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आणि त्यामुळं रायगड जिल्ह्यातल्या बहुतांश तालुक्यांमध्ये जोरदार सकाळपासून पाऊस लागतोय आणि त्यामुळं अनेक भागांमध्ये नद्यांच्या पातळीत देखील मोठी वाढ झालेली पाहायला मिळते। आता रोहाची कुंडलिका नदी देखील इशारा पातळी बाहेर गेल्यामुळं इतर सावित्री नदीची देखील पातळी आता इशारा पातळीपर्यंत जात आहे आणि त्यामुळं प्रशासनानं आता अलर्ट म्हणून जिल्ह्यातल्या या 6 तालुक्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे। पुढील काही तासांमध्ये पाण्याचा जोर वाढला तर या नद्यांच्या पातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे इतर काही जे मार्ग आहेत ते देखील पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। म्हसळा श्रीवर्धन मार्गावरचा ढोरजेल पूल आहे तो देखील पाण्याखाली गेलाय। दिघी मार्गावर देखील पाणी आलंय आणि त्यामुळे आता पावसाचा जोर देखील हळूहळू वाढताना पाहायला मिळतोय आणि प्रशासनाला हीच काळजी म्हणून आता ह्या शाळांना सुट्टी जाहीर केलेली पाहायला मिळते। रायगड जिल्ह्यातल्या इतर मुंबई गोवा महामार्गावरचा जर आपण विचार केला तर त्याच्यामुळे नागोठणे सुकेळी खिंडीजवळ असणाऱ्या काही भागांमध्ये देखील पाणी साचले आणि त्यामुळे 1 तासांपासून ती वाहतूक ठप्प असल्याचं पाहायला मिळतं। रोहा जवळच्या म्हणजे गणेश, एकंदरीतच रायगड भागातल्या सर्वांना प्रचंड मोठा सतर्कतेचा इशारा आहे। आपणही तो देऊया। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल।